नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि आजच्या भागामध्ये मंडळींनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच प्रेक्षकांनो 10 एप्रिलचा भाग तुम्ही सध्या पाहत आहात. आता इथे सुरुवातीला बघा प्रेक्षकांनो, चैतन्य अर्जुन सायलीला म्हणतोय की जर पटवर्धन वकिलांनी तुम्हाला सावध केलं नसतं तर तुमचं काय झालं असतं. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो तो म्हणतो की तरी तुम्हाला पटवर्धन वकिलांनी तिथे जाऊ नका असं सांगितलं होतं, तरी देखील तुम्ही दोघे तिकडे गेलातच का. आणि तिथे गेल्यानंतर सविस्तरमध्ये सगळं मला काय काय घडलं ते सगळं काही सांगून टाका. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन सायली हे दोघेही चैतन्याला सर्व काही सांगत असतात. आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की चैतन्य तू रिलॅक्स हो, आणि आम्ही प्रियाच्या 2 पावले पुढं आहे, त्यामुळं प्रिया आणि महिपत आमचं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा सायली ही त्याला म्हणजेच चैतन्याला शांत राहण्यासाठी सांगते. आणि इकडं बघा प्रेक्षकांनो प्रिया ही महिपतला आणि नागराजला धमकावण्यासाठी जेलमध्ये आलेली असते. पण त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथे महिपतने हा तिचा गळा आवळलेला असतो. आणि त्यावेळेस एक हवलदार पळतच येतो आणि तो म्हणतो की सांगा की नागराज, त्यांना सांगा, त्यांना सोडायला सांगा. असं म्हटल्यानंतर बघा नागराज म्हणतो की सोड रे महिप्या, जाऊ दे, तिची वेळ यायची अजून. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो लगेचच महिपत प्रियाला सोडून देतो. आणि त्यावेळेस नागराज त्या हवलदाराला जाण्यासाठी सांगतो आणि तो गेल्यानंतर प्रिया ही खूप घाबरलेली असते. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो नागराज प्रियाला म्हणतो की कसली बॅग कलेस ग प्रिया तू, आणि तुझा जो प्लॅन होता तो सायली अर्जुनला अगोदरच कळला होता. आणि एवढंच नाही तर तो प्लॅन त्याने आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवला होता, आणि तो कसा पद्धतीनं पोहोचवला होता हे काही डिटेलमध्ये नागराज बघा प्रियाला सांगतोय. आणि त्यावेळेस तो म्हणतोय की ते दोघेही आम्हाला भेटायला आले होते. आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की काय महिपत, मी तर तुला लय मास्टर माइंड समजलेलं, पण तू मूर्ख निघालास महिपत. असं म्हटल्यानंतर बघा सायली म्हणते की तुमच्यासारख्या अनुभवी गुन्हेगारांनी प्रियासारख्या मुलीच्या तालावर नाचणं हे आम्हाला काही योग्य वाटलं नाही. मग यावेळेस बघा महिपत म्हणतो की प्रिया तिचा काय संबंध इथं. आणि त्यावेळेस नागराज म्हणतो की प्रिया ती तर तिच्या सख्या काकाला अजून एकदा सुद्धा भेटायला आली नाही. आणि त्यावेळेस बघा सायली म्हणते की किती खोटं बोलणार अजून नागराज काका, मला माहिती आहे ती वकील घेऊन तुम्हाला सोडवण्यासाठी आली होती ते. त्यावेळेस सायली म्हणते की पण त्या वकिलाचं सत्य जाणून घ्यायचं का तुम्हाला. असं म्हटल्यावर महिपत म्हणतो की सत्य, कसलं सत्य. यावेळेस अर्जुन म्हणतो की सत्य हा शब्द जास्त कधी ऐकला नसशील महिपत, पण तुला मी काय सत्य आहे ते एका व्हिडिओतून दाखवतो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा जे वकील बोलत होता तेव्हा अर्जुनने सर्व काही रेकॉर्डिंग केलेलं होतं, ते रेकॉर्डिंग आता बघा इथे नागराज आणि महिपतला अर्जुन दाखवत आहे. आणि त्यावेळेस तो वकील जो आहे तो म्हणतोय की प्रिया सुभेदार जी आहे म्हणजेच तन्वी सुभेदार जी आहे ती नागराज आणि महिपतला यांना फक्त सोडण्याचा बनावरस्ती आहे, आणि तिला त्यांच्या हाताने तुमच्या दोघांचा खून करायचा होता, एवढंच तिचं प्लॅनिंग होतं. आणि तिचं असंही म्हणणं होतं की तिनं जे रेकॉर्डिंग करून पाठवलेलं आहे त्याच रेकॉर्डिंगला नागराज आणि महिपतचा आवाज बसवायचा, जेणेकरून हे दोघेही आयुष्यभर तुरुंगात चढतील, असा तिचा प्लॅन होता. आणि हा सर्व जो प्लॅन आहे तो बघा इथं नागराज आणि महिपतला ऐकवलेला आहे. त्यावेळेस दोघंही त्या प्रियावर खूप चिडलेले आहेत. आणि प्रेक्षकांनो तेव्हा नागराज म्हणतो की एवढा मोठा विश्वासघात केला त्या प्रियानं. असं म्हटल्यावर सायली म्हणते की प्रिया ही मुलगी कधीच कोणाची होऊ शकत नाही. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की महिपत तू एक गोष्ट लक्षात ठेव की तू आमचं कधीच काहीच वाकडं करू शकत नाहीस. आणि त्यावेळेस तो म्हणतो की अजून एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, ती म्हणजे प्रिया लवकरच तुमच्या सोबतीला असेल आणि त्या दिवसाची वाट बघा. असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन आणि सायली तिथून निघून गेले. हे काही डिटेलमध्ये सर्व काही अर्जुन सायलीनं जो प्लॅन सांगितला प्रेक्षकांनो तोच प्लॅन बघा नागराजने इथं प्रियाला सांगितलं. आणि त्यावेळेस बघा नागराज म्हणतोय की प्रिया तुला नागिन म्हणण्यापेक्षा गिधाड म्हणायला पाहिजे, गिधाड जे मरणाऱ्या माणसाच्या वर गिरट्या घालत असतं तेच गिधाड. असं म्हटल्यावर बघा महिपत म्हणतो की तू महिपत शिकरेच्या पाठीत खंजीर खुपसणार, एवढं हलक्यात घेतलंस मला. त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की म्हणजे तुम्हाला अर्जुन सायलीने जे सांगितलं ते तुम्हाला पटलं आणि तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. यावेळेस बघा नागराज म्हणतो की प्रिया आम्हाला पटवर्धन वकिलांचा व्हिडिओ दाखवला अर्जुन सायलीनं. आणि त्यावेळेस बघा लगेचच प्रिया नागराजकडे येते आणि त्यावेळेस ती म्हणते की अहो असे पैसे फेकले की कितीतरी व्हिडिओ मिळतात आणि आजकाल एआयनं काहीही होऊ शकतं, तसंच हा फेक व्हिडिओ बनवला नसेल कशावरून. असं म्हटल्यावर बघा
ते दोघे आपल्यामध्ये भांडणं लावून आपल्यामध्ये फूट पाडतात असं म्हटल्यावर महिपत म्हणतो बघा की म्हणजे तो व्हिडिओ खोटा आणि तू एकटीच खरी होय गं बबले. असं म्हटलं बघा प्रिया म्हणते की हो हो मी आहे खरी आणि आता मला काहीही करून सांगा की त्या अर्जुन सायली नावाचा काटा जो आहे तो माझ्या मार्गातून कसा काढायचा आणि काही करून तुम्ही माझी मदत करा. असं म्हटल्यावर बघा प्रेक्षकांनो नागराज जो आहे तो सांदिशीन प्रियाच्या कानाखाली वाजवतो आणि त्यावेळेस प्रियाची बोलतीच बंद होते. आता प्रेक्षकांनो इकडे अर्जुन जो आहे तो चैतन्याला सांगतो की आम्ही नंतर मग पटवर्धन वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर आलो आणि आल्यानंतर पहिलं काम केलं ते म्हणजे मी मम्माला कॉल केला आणि मम्माला विचारलं की तन्वी अजून घरी आली आहे का, तन्वी आहे का घरात असं विचारलं. मग मला मम्मानं सांगितलं की नाही तन्वी अजून घरी आलेली नाही परंतु तिला वेळ लागणार आहे असं तिनं सांगितलं आणि तिनं मला हेही विचारलं की सायली घरी असेलच की. मग सायली घरी असल्यामुळे तुम्हाला मदत करण्यास मदत होईलच तिची असं म्हटल्यावर मग अर्जुन म्हणला की मग तू काय बोललीस. त्यावेळेस मग मी विमलला सांगितलं की ती सायली घरी नाही आहे आणि ती चेकअपसाठी हॉस्पिटलला सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन मग तिचा कॉल कट करतो आणि ही सर्व काही स्टोरी आहे ती आता चैतन्याला सांगितलेली आहे. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो सायली म्हणते की बघा प्रिया किती हुशार आहे, म्हणजे तिला मी घरी आहे की नाही किंवा माझं लोकेशन जाणून घेण्यासाठी तिनं मुद्दामून विमलला कॉल करून विचारलं की मी कुठे आहे आणि माझं लोकेशन तिनं जाणून घेतलं. आता प्रेक्षकांनो सायली म्हणते की आम्ही पण तेच केलं, त्याच्याच प्लॅननुसार आम्ही एक प्लॅन रचला आणि आम्ही आमची गाडी थेट सिटी हॉस्पिटलच्या डायरेक्ट समोर नेऊन लावली. आणि मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो आम्ही गाडी तिथे नेऊन लावली आणि आम्हालाही अलर्ट होतो, आम्हाला माहिती आहे की आमच्यावर कोणीतरी गुंड पाळत ठेवून आहेत आणि त्यामुळे आम्ही अलर्ट राहून सगळीकडे लक्ष दिलं होतं. आणि त्यावेळेस आम्हाला लगेच कळून आलं की महिपतचे काही गुंड जे आहेत ते आमच्या पाळतीवर आहेत आणि आम्ही जशी गाडी तिथे पार्क केली तसा लगेचच एक गुंड आमच्या समोर आला आणि त्याने आमच्या गाडीचा नंबर जो आहे तो लगेच नोट करून घेतला. आम्ही त्याच्याकडे लक्ष देत होतो. मग आम्ही गाडीतून खाली उतरलं त्याच वेळेस तोच गुंड जो आहे तो त्याने आमचा कदाचित फोटो बघितला असावा आणि त्याच्यावरून लगेचच त्यांनी कोणाला तरी फोन लावला. तो फोन कोणाला तरी म्हणजेच प्रियालाच लावला असावा की आम्ही सिटी हॉस्पिटलला पोहोचलोय वगैरे. मग आम्ही तसंच आम्हाला काहीही न समजल्यासारखं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलो आणि परत आम्ही हॉस्पिटलमधून लगेचच बाहेर आलो. आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा त्या लोकांची नजर आमच्यावरच होती की आम्ही कधी गाडीमध्ये बसू हे ह्यांच्याकडं त्याचं लक्षच होतं. आणि मग त्यावेळेस आम्हीही अगदी तसंच केलं. आम्हीही लगेचच गाडीमध्ये बसलो आणि ऊन असल्यामुळे मी काचेला कव्हर केलं आणि त्यामुळे आतमध्ये काय आहे हे काहीच दिसत नव्हतं. आणि मग तेवढ्यातच आमच्या शेजारी एक दुसरी गाडी येऊन उभारली आणि ती गाडी तिथे आलेली आहे हे पाहून आम्ही लगेचच मोक्याचा फायदा घेतला आणि तेव्हा त्या गुंडाला तिथे गाडी असल्यामुळे त्याला काहीही दिसत नव्हतं. मग आम्ही लगेचच त्या गाडीतून उतरलो आणि जी समोर गाडी आली होती त्या गाडीमध्ये बसलो. आणि त्यावेळेस मग त्याने लगेचच त्याच्या माणसांना इशारा केला आणि एक मोठा ट्रक जो आहे तो भरधाव वेगाने आला आणि आमच्या गाडीवर जोरदार करून आदळला आणि आमच्या गाडीचा लगेचच स्फोट झाला. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो ही सगळं स्टोरी ऐकून इथे चैतन्य हा खूप पॅनिक झालेला असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही किती मोठी रिस्क घेतली होती. मग यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की चैतन्य जर आम्ही रिस्क घेतली नसती तर प्रियाचा खरा चेहरा जो आहे तो सर्वांसमोर आणू शकलो नसतो. आणि त्यावेळी चैतन्य म्हणतो की मग बास की आता झालं, इनफ पुरावे आलेत ना आपल्या हाती, मग चला आपण आत्ताच्या आत्ता खाली जाऊया आणि सर्वांना सांगूया की खरी प्रिया काय आहे ते. मग त्यावेळेस बघा सायली त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की नाही आपल्याला तिच्या गळ्याला जेवढा आवळ फास घालता येईल तेवढा घालण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण तिला त्या फासामधून सुटता आलं नाही पाहिजे. आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की आपण कोर्टमध्ये केस लढत असताना किती ठोस पुरावे आणतो आणि ही तर आपल्या घरची केस आहे त्यामुळे काळजीपूर्वक निस्तारली पाहिजे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बघा चैतन्य म्हणतो की आजपर्यंत तर आपल्याला असं वाटत होतं की फक्त एकटा महिपत शिकरेचं खून करू शकतो, पण आता तर ही प्रिया. असं म्हटल्यानंतर तो बोलण्यास स्टॉप धरतो आणि म्हणतो की थांबा मला असं वाटतंय की तिच्या विरोधात तुम्ही पुरावे गोळा करतात आणि याचा अंदाज तिला आला असेल म्हणूनच ती अशा पद्धतीने वागते. आणि त्यामुळेच जेव्हा नाकातोंडात पाणी जायला लागतं तेव्हा माणसाची वृत्ती ही राक्षसी होते, अशाच पद्धतीचं तिचं झालं असणार आणि त्यामुळे ती तुमच्यावर परत हल्ला करणार हे मात्र नक्की. असं म्हटल्यावर बघा इथे सायली म्हणते की हो ती आपल्यावर हल्ला करणार तर हे तर आहेच, परंतु आपण आता अलर्ट राहायचं आहे आणि तिच्या प्रत्येक
हालचालीवर बारीक लक्ष द्यायचं आहे. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा तो म्हणतो की म्हणजे चैतन्य म्हणतो की तुम्ही काय आता लहान राहिलेलं नाहीत, पण मला जे टेन्शन यायचं ते येणारच आहे ना. आणि मला खरं सांगा, मला एक पक्क प्रॉमिस करा की तुम्ही कधीही जीवानीशी खेळणार नाहीत, कारण या जगामध्ये तुमच्याशिवाय तुमच्या दोघांशिवाय माझं कोणीच नाही. आणि असं म्हणत बघा तो रडवेल्या चेहऱ्यानं बोलत असतो. आणि त्यावेळेस मग अर्जुन जो आहे तो चैतन्याला घट्ट मिठी मारतो आणि त्याला म्हणतो की रिलॅक्स, असं काहीही होणार नाही. आणि असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो तो त्याच्यापासून दूर जातो, थोडासा मागे जातो. आणि त्यावेळेस चैतन्याला म्हणतो की चैतन्य तू काळजी करू नको, तू 100 वर्षाचा झालास तरी 95 वर्षाची मुलगी लग्नासाठी तुझ्या उभं करण्यासाठी मला राहायचं आहे आणि हे सर्व मला तुझ्यासाठी करायचं आहे. आणि असं म्हटल्यावर बघा प्रेक्षकांनो सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू येतं. त्यावेळेस बघा सायली म्हणते की चैतन्य भाऊजी, आपल्या या घराला प्रियासारख्या धूर्त आणि पाताळी बाईपासून वाचवायचं असेल तर आपल्या हातात ठोस पुरावे पाहिजेत ना. पण मी तुम्हाला आम्ही दोघेही तुम्हाला एक वचन देतो की आम्ही कधी यापुढे प्रत्येक पाऊल आम्ही जपून टाकू. आता प्रेक्षकांनो इकडे बघा तन्वी ही महिपत आणि नागराजला म्हणते की म्हणजे तुम्ही आता माझ्यापेक्षा जास्त त्या अर्जुन सायलीवर विश्वास ठेवणार. यावेळेस बघा लगेचच महिपत म्हणतो की ए बबले, आम्ही कोणावरही विश्वास ठेवायला काय साधे वाटलो का? आम्ही लगेचच ते गेल्यानंतर पाठपुरावा केला आणि आम्ही लगेचच साक्षीला फोन लावला आणि साक्षी तुझ्या मागावर होतीस, ती सर्व काही बातमी काढत होती, ती वकिलाची सर्व काही जाणकारी घेत होती. आणि त्यावेळेस आम्हाला तिने जे काही सांगितलं ते खरंच खूप भयंकर होतं. आणि त्यावेळेस आम्हाला साक्षीनं सांगितलं की ती प्रिया जी आहे ती डबल गेम करते आहे. आणि त्यावेळेस ती म्हणाली की प्रियाने फक्त तुम्हा दोघाला सोडवण्याचा फक्त बनाव रचलेला आहे. तेव्हा साक्षीनं आम्हाला एका हवालदारच्या मोबाईलवर एक व्हिडिओ सेंड केला आणि ते व्हिडिओ बघून आमची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्या व्हिडिओमध्ये सर्व काही त्या वकिलानं अगदी पोपटासारखं तुमच्यामध्ये जे काही डील झालेलं होतं ते सर्व काही आम्हाला सांगून टाकलेलं आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये तो वकील असं बोलत होता की या तन्वी सुभेदार ज्या आहेत त्यांनी फक्त नागराज आणि महिपतला यांना सोडवण्यासाठी फक्त बनाव रचवलेला आहे. आणि तिची वेगळीच गोष्ट आहे ती म्हणजे या दोघांच्या हातून अर्जुन सायलीचा खून झाला आहे असं तिला दाखवून द्यायचं आहे. आणि तुम्हाला परत नागराज आणि महिपतला जेलमध्ये ठेवायचा आहे, हा तिचा प्लॅन आहे. आणि प्रेक्षकांना तो जो व्हिडिओ आहे तो लगेचच नागराज देखील बघतो. आता ही सर्व स्टोरी सांगून झाल्यानंतर नागराज म्हणतो की सांग की प्रिया, आता बोल, तू खरी का अर्जुन सायली खरे? आणि त्यावेळेस बघा महिपत म्हणतो की तुला त्या अर्जुन सायलीपासून भीती नाही, आता तुला तर आमच्यापासून भ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस तो म्हणतो की आता आम्ही तुला जिवंत सोडतो का बघ. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो नागराज देखील म्हणतो की तुला आम्ही मदत तर करणारच नाही, मदत करणं ही आमची गोष्ट आहे, पण आता तुझं वाकडं कसं होईल याच्याकडेच आम्ही लक्ष देऊ. आणि त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, परंतु हे दोघेही त्याचं काही ऐकायला तयार नसतात. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन सायली हे प्रिया घरी येण्याची वाट बघतात. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मला तर वाटतंय प्रिया काही घरी येणारच नाही. आणि त्यावेळेस बघा सायली म्हणते की तिला कोण आसरा देणार, तिला याशिवाय दुसरं घरच नाही. आणि एवढ्यातच बघा प्रेक्षकांनो प्रिया आलेली असते आणि त्यावेळेस अर्जुन सायली दोघेही तिथे उभं राहिलेले असतात. आणि खास करून ते म्हणजे तिची वाट पाहतच उभा राहिलेले असतात. आणि त्यावेळेस हिला ते दोघेही समोर बघून अतिशय धक्का बसतो. आणि त्यावेळेस बघा सायली म्हणते की ये प्रिया ये, तुझंच घर ये, आम्ही तुझी वाटच पाहत होतो, बरं झालं आलीस. मला तर वाटलं आमच्या दोघांना जिवंत बघून तू एखाद्या गार्डनमध्ये किंवा मंदिरात जाऊन बसशील आणि वेळ लागेल तुला यायला, पण तू तर लवकर आलीस की. असं म्हटल्यावर बघा अर्जुन म्हणतो की मला तर वाटतंय सगळ्यात जास्त आम्ही जिवंत असणाऱ्याचं दुःख तुला झाले असेल. मग यावेळेस बघा प्रिया म्हणते की दुःख मला का दुःख होईल. मग यावेळेस सायली म्हणते की हो दुःख तर झालंच असणार ना, कारण आम्ही जिवंत आहोत ना, आम्हाला जिवंत बघून सगळ्यात जास्त दुःख तुला झाले असेल. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो प्रिया म्हणते की मी तुम्हाला बघून का दुःख हो. आणि परत त्यावेळेस ती कबूल करते की हो मला तर तुम्ही मेलेलंच पाहिजे होतात आणि बरं झालं असतं तुम्ही जर त्या दिवशी ॲक्सिडेंटमध्ये मेला असतात, म्हणजे माझ्या मार्गातला काटा तरी गेला असता, कायमचा निघून गेला असता, कायमची कटकट मायामागची बंद झाली असती. आणि असं म्हणून ती सर्व काही कबूल करते. आणि त्यावेळेस ती म्हणते की आता आपली भीती यांना दोघांना दाखवून चालायची नाही. तू पुन्हा टाकायला जाऊन भांडलं कोणाचं प्रिया? अगं कबूल करून टाक, तुला आमचा अपघात घडवायचाच होता, कारण तुझं खरं सगळ्यांसमोर आलं असेल म्हणून त्या ट्रकवाल्याला आम्हाला मारण्याची सुपारी दिली होतीस. म्हणजे सगळंच कळलंय, मला तर आता जमीन घेऊन टाकायचं बरं होईल असं वाटतं. यांच्यासमोर जर मी माझी भीती दाखवली तर मला कच्चं खाते, मला तर हिंमत गोळा करायला हवी. मी काही काय बडबड आहे, मी कशा तुमची सुपारी वगैरे देऊ.
त्यावेळेस सायली म्हणते की उगाच खोटं बोलू नको प्रिया, आम्हाला सर्व काही माहिती झाले आणि आता बघ तुझ्यावर असे एका पाठोपाठ एक सपासप वार होतील ना, तुला कुठं लपावं ते कळणार नाही. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो प्रिया म्हणते की असे खोटे आरोप करून काही सिद्ध होणार नाही आणि मी माझ्या हुशारीनं आजपर्यंत इथं तुमच्यासमोर उभी आहे आणि इथून पुढे ही कायम तुमच्यासमोर उभी असेल असं म्हटल्यावर बघा अर्जुन म्हणतो की प्रिया तुला आम्ही चॅलेंज करतो की आम्ही थोड्याच दिवसात तुला जेलमध्ये नेऊनच ठेवू असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो सायली म्हणते की आम्ही आजपासूनच बघ तुझ्यावर किती सपासप वार करतो आणि बघ तुला कुठे लपायचं आहे ते तुझं तू ठरव. आता प्रेक्षकांनो हे सर्व ऐकून इथे प्रियाला काही समजेनासं होतं. आता प्रेक्षकांनो इकडे जेलमध्ये साक्षीला कॉल करतात आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस साक्षीबरोबर सचिन हा देखील तिथे असतो आणि हे दोघेजणही साक्षीला कॉल करून इथे मैपत जो आहे तो फोनवर बोलत असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की काय रे दीक्षित, तू समजल्यापेक्षा जरा हुशारच निघालास की तू माझं काम अतिशय पटकन करून टाकलंस आणि अजून एक माझं काम करायचं आहे. आणि त्यावेळेस बघा तो म्हणतो की हां अण्णा बोला की काय काम करायचं आहे. आणि खरंच थँक्यू तुम्ही माझं कौतुक केल्याबद्दल तो महिपतला थँक्यू बोलतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की साक्षीच्या अण्णा ते माझ्या अण्णा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात आणि तुम्ही काय काम सांगाल ते मी करेन असं म्हटल्यावर बघा प्रेक्षकांनो महिपत म्हणतो की बरं दीक्षित ऐक, तुला आमचं हे जे काम आहे ते करायचं आहे आणि ते म्हणजे तुला कुठला तरी एक वकील बघायचा आहे आणि वकील बघून तुम्हाला लवकरात लवकर मला सोडायचं आहे. मग त्यावेळेस बघा इथे दीक्षित म्हणजेच सचिन म्हणतो की हो अण्णा तुम्ही काहीच काळजी करू नका आणि मी हे काम जसं झटकन केलं तसंच हेही काम लवकरात लवकर करेन आणि मलाही तुमच्याशी भेटायचं आहे, पण ते जेलमध्ये नाही तर जेलच्या बाहेर लवकरच भेटू असं म्हटल्यावर तेवढ्यात नागराज बोलतो आणि नागराज म्हणता हा सचिन पण त्या सुभेदार आणि किल्लेदारपासून जरा सावध राहा, नाहीतर तू जर त्यांच्या तावडीत सापडलास तर तू बी जाशील आणि मी बी जाशील. मग यावेळेस बघा तो सचिन म्हणतो की मी सुभेदारांच्या घरातच राहून साक्षीवर प्रेम करतोयच की, म्हणजे तुम्ही समजून घ्या की मी काय असेल आणि तुम्ही अजून सचिन दीक्षितला पूर्णपणे ओळखलेलंच नाही, तुम्हाला अजून तो माहीतच नाही की सचिन दीक्षित हा काय चीज आहे असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो तो अण्णा जे आहे म्हणजेच महिपत जो आहे तो म्हणतो की बरं ऐक तुला साक्षी बाळा तू सगळे काही जे काही लागल ते त्याला पुरवत जा. आणि त्यावेळेस बघा सचिन म्हणतो की हां मी जे काही सांगन ते माझ्यापर्यंत मला पुरवा आणि मी जे काही सांगेन तेच ऐका, कारण एकाच्याच विचारावर सर्व काही केला प्लॅन तर ते लवकर वर्कआउट होतो असं म्हटल्यावर नागराज म्हणतो की आम्ही तू सांगितलेल्या प्रमाणेच वागू, तू जे म्हणशील तेच होईल. आणि यावेळेस लगेचच महिपत शिकरे जे आहे तो म्हणतो की आता हे सगळं पूर्ण होईपर्यंत आम्ही तुझे गुलाम राहू असं म्हटल्यावर बघा प्रेक्षकांनो सचिन म्हणतो की काय अण्णा गुलाम काय म्हणताय, तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात असं म्हटल्यावर महिपत म्हणतो की हो रे मी आहे सगळ्यांचा बापच आहे, पण आता वेळच अशी आली आहे माझ्यावर असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो सचिन म्हणतो की नका काळजी करू, तुमचं काम लवकरच पूर्ण होईल. आणि त्यावेळेस बघा फोन कट झाल्यानंतर हॅपी ब्युटिफुल असं म्हणतो आणि त्यावेळेस ती म्हणते की हो खरंच मी खूप खूप हॅपी आहे असं म्हणल्यावर तो म्हणतो बरं चला आता लेट्स गो असं म्हणून दोघेही तिथून निघायला निघतात. आता प्रेक्षकांनो इकडे तन्वी तरीही त्यांच्यासमोर ठामपणे सर्व काही बोललेली असते आणि न घाबरता त्यांना सर्व काही सांगितलेलं असतं. अर्जुन सायलीसमोर ठामपणे ती बोललेली असते, पण प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने ती आतमधून खरंच खूप घाबरलेली आहे आणि एका कोपऱ्यात स्वतःच्या रूममध्ये बसून ती म्हणते की काहीही केलं तरी मला ह्यांच्या विरोधात जायला पाहिजे आणि जे DNA चे रिपोर्ट आहेत ते पैशावर काहीही करू शकतात आणि माझ्याकडे आता तर पैसेही नाहीत, मी काय करू, मला पैसे पाहिजेत आणि जर माझ्याकडे पैसे असतील तर मी रिपोर्ट तरी बदलू शकते आणि जर DNA रिपोर्ट त्यांच्या हाती लागला तर माझं काहीच खरं नाही असं विचार चालू असतो. आणि त्यावेळेस बघा ती अतिशय बिथारल्यासारखी वागते, इकडचे तिकडचे वस्तू फेकते आणि पैसे असं म्हणून शोधाशोध करत असते. प्रेक्षकांनो याच वेळेस हिचा जो आवाज चालू असतो त्यामुळे अश्विन जागा होतो आणि तो म्हणतो काय ग तन्वी कधी आलीस आणि काय करतेस एवढ्या रात्री. त्यावेळेस ती म्हणते की नाही अहो मी आत्ताच आली. आता प्रेक्षकांनो इकडे बघा यांचा प्लॅन प्रमाणे सर्व काही ठरलेलं चालू असतं आणि त्यावेळेस त्याप्रमाणे ते वर्कआउट करत असतात. प्रेक्षकांनो आता बघा त्यांच्या या प्रत्येक मुद्दा जो आहे तन्वीच्या विरोधातला म्हणजेच प्रियाच्या विरोधातला तो काढून झालेला असतो, पण त्यावेळेस प्रेक्षकांनो इथे सायली म्हणते की अहो मला सर्व जे पुरावे आहेत ते ठोस वाटत आहेत, पण ह्या सँडी नावावर माझा काही विश्वास नाही आणि त्याच्याकडून आपल्याला आजपर्यंत काहीही फायदा झालेला नाही. मग त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की वेळ कशाला घ्यायचा, तोही कामाचा माणूस आहे, थांब मी त्याला फोन करून विचारतो. आणि प्रेक्षकांनो सँडीला फोन करून विचारताना सँडी म्हणतो
बोला अर्जुन सर. आणि त्यावेळेस अर्जुन विचारतो की काय रे तुझ्या हाती काही लागले का. त्यावेळेस सँडी म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रियाच्या 4-5 बॉयफ्रेंडला भेटलेलो आहे आणि प्रत्येकाकडून मला हेच कळलेलं आहे की तिने फक्त आमच्याकडून पैसे उकळलेले आहेत. आणि यावेळेस अर्जुन म्हणतो की एक नंबर मोठं काम केलंयस असं म्हणून बघा ते फोन कट करतात. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया जी आहे ती त्या संतोषला कॉल करते आणि त्याला विचारते की काय रे अजून शांत आलेली आहे का नाही. त्यावेळेस तो संतोष म्हणतो की मला फक्त पैसे पोहोचवत राहा, मी तुम्हाला सर्व काही बातम्या देत जाईन. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये सर्वात धमाकेदार ट्विस्ट जो आहे तो येणार आहे आणि प्रियाचं खरं रूप आहे ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.